औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नेमकी पावसाची परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया नाशिकहून आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आणि औरंगाबादहून आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याला माहिती देतील। सर्वप्रथम जाऊया आपण नाशिक जिल्ह्यामध्ये। मुकुल, नाशिकमध्ये सध्या आता पावसाची परिस्थिती काय आहे? हिमाली गेल्या अर्धा पाऊण तासापासून पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिलेली आहे। सकाळपासून जो पावसाने जोर धरलेला होता तो आता काहीसा कमी झालेला आहे। खरं तर मध्यरात्रीच पावसाला सुरुवात झाली होती आणि आपण आता गोदाकाठावर आहोत। पाण्याची पातळी ही काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। समोर आपल्याला दुतोंड्या मारुती दिसतोय, त्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी होतं, आता ते पाणी गुडघ्यापर्यंत आलं आहे। त्यामुळे जी पाण्याची पातळी होती ती काही प्रमाणामध्ये कमी झाल्याचं आपल्याला निदर्शनास येते। मात्र ह्या पावसाबरोबर या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात घाण कचरा हा वाहून आलेला आहे आणि तो गोदाकाठाच्या आजूबाजूला जी काही मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये ते संपूर्ण घाण कचरा, गवत असेल किंवा बाटल्या असेल त्या जमा झालेल्या आहेत। त्यामुळे नाशिक महानगर प्रशासन इतके दिवस काय करत होतो असा एक प्रश्न उपस्थित होतोय। जर जिल्ह्याचा आपण आढावा घेतला तर नाशिक जिल्ह्यामध्ये काल सकाळपासून आतापर्यंत साधारणतः 757 मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झालेली आहे। त्यामध्ये इगतपुरी आणि पेठ त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर या 3 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची नोंद झालेली आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर सिन्नर आणि घोटी हा जो काही मार्ग आहे या मार्गावर एक देवळी गावाजवळ एक पूल आहे, त्या पुलाचं काम अद्याप सुरू आहे। त्यामुळे तिथली वाहतूक ही बंद करण्यात आलेली आहे। जवळपास 100 ते 125 गावांचा त्यामुळे संपर्क तुटलेला आहे, त्यांना पर्यायी मार्गाने त्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जर आपण धरणांच्या बाबतीत विचार केला तर नाशिक जिल्ह्यातले जे काही धरणं आहेत त्यात गंगापूर धरण असेल, दारणा धरण असेल, भावली किंवा आळंदी या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी जमा झालेलं आहे, त्यामुळे त्यांच्या क्षमतेमध्ये देखील वाढ झालेली आहे। दारणा धरणातून आज सकाळपासून साधारणतः 5000 क्युसेक्स एवढ्या वेगानं पाणी सोडण्यात येते। तर दुसरीकडे नांदूर मध्यमेश्वर हे जे काही धरण आहे तिथून 22000 क्युसेक्स या वेगाने पाणी हे मराठवाड्याच्या दिशेने जाते। त्यामुळे मराठवाड्याच्या जनतेला काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे। नक्की मुकुल, आमच्याबरोबर असेच राहा। आपण आता औरंगाबाद मधली परिस्थिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून। विशाल, सर्व राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे, मात्र औरंगाबाद जिल्ह्यात अद्याप पाऊस झालेला नाही असं समजतंय। काय नेमकी आत्ताची स्थिती आहे? हिमाली नाशिकमध्ये संततधार सुरू आहे। पाऊस थांबला म्हणून तिथल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे, मात्र या संततधारेची गरज मराठवाड्याला आहे। मराठवाड्यात कधी पाऊस येईल या प्रतीक्षेत नागरिक आहे। मराठवाड्याची काहीशी अशी अवस्था आहे, चातकासारखा शेतकरी सर्वसामान्य माणूस हा पावसाची वाट पाहत आहे, मात्र पाऊस अजूनही लांबतच चालला आहे असं चित्र आहे। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस आला, मात्र याला समाधानकारक पाऊस असं नक्कीच म्हणता येणार नाही। मराठवाड्यातील पाणीसाठे कमी होत चालले आहे। मराठवाड्यातलं सर्वात मोठं जे धरण आहे जायकवाडी, त्यामध्ये अवघं 17% पाणी उरलं आहे, त्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे। तर दुसरीकडे शेतीसाठी पाऊस गरजेचा असताना तोही पाऊस आला नाही, त्यामुळं हातचं खरीपाचं पीक आता वाया गेलं आहे आणि दुबार पेरणीचं मोठं संकट शेतकऱ्यांपुढं ठाकलेलं आहे। या सर्व परिस्थितीत मराठवाड्याला आता प्रतीक्षा आहे ती फक्त आणि फक्त मोठ्या पावसाची। मात्र मराठवाड्यामध्ये अजूनही ऊन पडलेलं आहे। औरंगाबाद जिल्ह्यात तर गेली कित्येक दिवस पाऊस आलाच नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत मराठवाड्याला, औरंगाबादला दिलासा मिळणार नाही असं चित्र आहे। त्यामुळे आता सगळ्यांच्याच नजरा या आभाळाकडे लागलेल्या आहेत। धन्यवाद विशाल आणि मुकुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।